वेलकम टू अ न्यू ब्लॉग। आता आम्ही निघतो आहे मापसा मार्केटिंग करायला। नए सनग्लासेस पहने हैं। आमच्या वेवर एवढे छान छान बंगलोज बांधले आहेत नाही बघा। ही वाट बघा आमच्या गावची। आम्ही आलो आहोत स्पाइस गोवाला। सी फूड स्पेशल आहे। गोव्याला रात्री थाली सिस्टम नसतं। आम्ही हॉटेलमध्ये आल्यामुळे कोणाचा तरी मूड खूप छान आहे। नाही तर भूक लागल्या तिला सहन होत नाही। सानीचा फेवरेट बीच बागा बीच। उठवलं की रडायला यायचं नाही। तर ही आहे फिश थाली। आता आम्ही आलोय मापसा मार्केट। इथे एक ना चिकन तंदुरी वाला असतो। हे मम्मीचं फेवरेट दुकान आहे। सेंट फ्रान्सिस बेकरी आहे। कधी पण बघा तेव्हा बंदच असते आणि इथले ऍक्च्युली केक चांगले असतात। ते काजू अँड अल्कोहोल आणि आम्ही इथून घेतो। हे जे नार्वेकर हे सगळं मातीचं सामान आहे। 10 आंबाडे 50 रुपये। आता आम्ही इव्हनिंगला आलो आहे बागा बीचला। इथे नेहमी यायचो आंघोळ वगैरे करायला। हॅलो अँड वेलकम टू अ न्यू ब्लॉग। आज आहे डे 2 गोव्यामध्ये। आता वाजले 1 दुपारचे। आता आम्ही निघतो आहे मापसाला जायला, मापसा मार्केटिंग करायला। आज संडे आहे। तिथे आम्ही जेवायला जाणार आहे। ते एक आहे रेस्टॉरंट, त्याचं नाव आहे श्रद्धा क्लासिक। तर खूप फेमस पण आहे आणि त्याचं सी फूड इज लाईक म्हणजे सी फूड थाली खूप छान असते। तिथे मी खूप व्हिडिओज ब्लॉग्स वगैरे बघितले आहेत। जर तिथे नाही म्हणजे खूप लाईन असते तिथे नाही जमलं तर आम्ही स्पाइस गोवा ॲज युजल जे आम्हाला खूप आवडतं करसवाड्याला आहे तिथे जाणार। आज गाडी आम्ही हायर करणार आहे। आमच्या इथे 4 व्हीलर नाही आहे, सो आज रेंट करणार आहे। आणि आजचं प्लॅन हेच आहे की लंच करणार, मार्केटिंग करणार आणि एक बीच करणार। आय थिंक बागा बीच वगैरे। खूप वर्ष झाले आम्ही बागा बीचवर गेलो नाही। लहान असताना आम्ही खूप जायचो बागा बीचवर आंघोळ करायला, पप्पा घेऊन जायचे। तर ते आहे, लेट्स गो नाउ। मैंने मेरे नए सनग्लासेस पहने हैं और इसमें ना मैंने मेरे चप्पल लिया है क्योंकि हील्स पहना है मैंने और समझो बारिश गिर गया तो हील्स नहीं पहनने मिलेगा। आणि आमच्या वेवर एवढे छान छान बंगलोज बांधले आहेत नाही बघा। एवढे मस्त मस्त बंगलोज बांधले आहेत ना। आणि कॅथलिक्स खूप राहतात आमच्या इथे। इथे एक चॅपल पण आहे छोटासा। हे पण एक बंगलो बांधला आहे बघा मस्त। आणि हे रेंटवर देणार आहे वाटतं, ते लिहिलंय वरती। आणि ही वाट बघा आमच्या गावची। नुसतं नारळाची झाडं खूप छान वाट आहे। आणि खूप नॅरो रोड्स असतात गावी। इथे पण एक बंगलो आहे, वेट दाखवते पुढे जाऊन। हे गेट दिसतंय ना त्याच्या आतमध्ये, हे बघा किती मोठा आतमध्ये बंगलो आहे, खूप मोठा आहे। ते पार्किंग पण आहे। श्रद्धा क्लासिक हमने जाना कॅन्सल किया आणि आम्ही आलो आहोत स्पाइस गोवाला। मम्मी बसले येते स्पाइस गोवा। अरे इथे खूप छान ना पेंटिंग होतं आणि इथे फिशेसची नावं दिली होती। खेकडा पण ठेवला होता, आता नाही याच्यामध्ये। आणि खूप वेटिंग आहे आतमध्ये आता म्हणून थांबलोय। यू आर एंटरिंग द बेस्ट सी फूड रेस्टॉरंट। बेस्ट सी फूड आहे, आम्ही नेहमी इथेच येतो। आणि आम्हाला जी गाडी भेटली आहे ना वॅगेनर, ती एवढी खटारा आहे ना, माय गॉड खूप खटारा आहे आणि खूप जुनी आहे ती। इथे स्पेशली फिश फ्राय सी फूड स्पेशल आहे। तर आम्ही इथे फॉर प्रॉन्स करी अँड सोनाक फिश फ्राय हे सगळं खायला मुद्दाम आम्ही येतो। आणि दुपारी थाली असते। ॲक्च्युली गोव्यामध्ये असं आहे की गोव्याला रात्री थाली सिस्टम नसतं, दुपारच्या वेळेला थाली असते। आय थिंक सो थाली ऑर्डर करू शकतो। प्रॉन्स रवा फ्राय पण खूप छान असतं इथले। गोव्याला फेमस सोलकढी ही आहे की त्याच्यात ते खोबरं विदाऊट खोबरंवाला पण येतं। आम्ही हॉटेलमध्ये आल्यामुळे कोणाचा तरी मूड खूप छान आहे। कोणत्या हॉटेलमध्ये आलोय सांग? नाही तर भूक लागल्या तिला सहन होत नाही। मला काल सहन होत नव्हतं भूक लागल्यावर। तिला काहीतरी चिडचिड करते। ऑर्डर काय दिली आहे? 2 राईस प्लेट, चणा काय रोटी आणि प्रॉन्स फ्राय। कुठे जाणार आहे आज सांग? तर बघूया सानिका कुठे नेणार तिकडे। बागा बीचला जाणार। बागा बीचला जाणार। लहान असताना आम्हाला घेऊन जायची लोक बागा बीचवर खेळायला। सानीचा फेवरेट बीच बागा बीच। उठवलं की रडायला यायचं नाही।
हिला एवढंच माहिती की मी कधी रडते. तर ही आहे फिश थाली, चना फिश थाली. त्याच्यामध्ये एक फुल चना फिश येतो. हे आहे शेल्स सुखा, तिसऱ्या सुखा. ही आहे मम्मी कसली भाजी आहे? रॅडिश मूली का भाजी आहे. हे किसमूर आहे, ड्राईड प्रॉन्स. बांगडा ग्रेव्ही. हे आहे ते सोलकढी विदाउट कोकोनट. सॅलेड, लोणचं, राईस आणि हे आहे प्रॉन्स करी. तर असं आहे हे फिश थाली. टेस्टिंग ट्राय. आणि मी दाखवते ना प्लेट मध्ये. आली मम्मी मागून बघते. मी फुल फ्रेम मध्ये येते ना. खूप बेस्ट आहे. मुळा भाजी टेस्ट करते. चांगली आहे. मुळा आहे की काय वेगळं आहे? मुळ्यासोबत काहीतरी असं पण किसमूर म्हणजे फिश करी म्हणून खूप मस्त आहे. गोवन प्रॉन्स करी. और प्रॉन्स फ्राई ऐसा है. प्रॉन्स दिखाने के लिए भूल गई. प्रॉन्स बहुत लेट लाया है इसलिए. ये तो उसका सर है एंड दिस इज द फ्लैश. पण खूप टेस्टी आणि सॉफ्ट आहे. आणि हे सर इथे एकदा विजिट करा जर गोव्याला आले तर. स्पायसी, व्हेरी टेस्टी फूड. जेवून झालेलं आहे. निघालं आता आम्ही आलोय मापसा मार्केटमध्ये विथ माय न्यू सनग्लासेस. इथे सगळं पार्किंग लॉट मध्ये आम्ही पार्क केली गाडी. अरे वॅगनार नंतर दाखवते. आणि इथे ना वेट, हे जे इथे जागा आहे ना, इथे ना चिकन तंदुरीवाला असतो रात्रीचा. आणि एवढी टेस्टी तंदुरी असते ना त्याची या. आणि इथे बसेसचं पण आत्माराम ट्रॅव्हल्स वगैरे दिसतंय तुम्हाला तिथे. इथे बसेस पण थांबतात. हे मापसाचं मेन स्पॉट आहे. हे मापसाचं मेन मार्केट. इथे कपडे वगैरे विकतात. इथे वूडचं मार्केट आहे. फुल कपडा मार्केट लोक. हे मम्मीचं फेवरेट दुकान आहे. इथे ती लाडू घेते, शेंगदाण्याचे लाडू. ती गेली आता. शेंगदाण्याचे लाडू फेवरेट आहे मम्मीचे इथे. आणि हे सेंट फ्रान्सिस बेकरी आहे जी कधी पण बघा तेव्हा बंदच असते. आणि इथले ऍक्च्युली केक्स चांगले असतात. पण आय थिंक आता 4 वाजले आहेत ना. ही आता कधी उघडणार? 2 तासासाठी संध्याकाळी उघडणार. आणि हे मेन मार्केट हे असंच स्टोर्स आहे. हे फ्लावर मार्केट आहे. इथे सगळे फ्लावर्स भेटतात. खूप सारे फ्लावर्स. मम्मी पण घेते आता फ्लावर. हे बघा फ्लावर 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 फ्लावर. इथे आतमध्ये पण बायका विकतात. इथे पण बनवून विकतात. आणि इथे काजूचे स्टॉल्स आहेत. तिथे काजू अँड अल्कोहोल वगैरे इथे. आणि आम्ही इथून घेतो. हे जे नार्वेकर लिहिलं आहे ना, आम्ही आता सध्या बंद आहे ते. उघडल्यावर घेणार इथून. आणि अल्कोहोल बॉटल्स पण आम्ही इथून घेतो कधी कधी. आणि ते म्हणजे ऑथेंटिक जे गोवन, हे जसं गोवन सॉसेज, पोर्क सॉसेज वगैरे असे ऑथेंटिक गोष्टी भेटतात. पोर्ट वाईन वगैरे भेटते. या दिस इज. आणि आता आम्ही थांबणार आहोत कारण नार्वेकरचं दुकान बंद आहे म्हणून. तर ते उघडल्यावर आम्ही तिथून शॉपिंग करणार आहोत. गणपतीमध्ये बघा कसा बाजार भरलेला असतो. हे सगळं मातीचं सामान आहे जे गणपतीच्या वर लावलेलं जातात. हे आंबाडे आहेत आय थिंक. मम्मी ते आंबाडे आहे ना? हे आंबाडे आहेत. आणि फुल मातीचं सामान जास्त आहे. आणि ते गणपती असतो या साईडला. मी आंबाडे घेते. आणि निरफणस पण आहे. ते बघा निरफणस.
तो निरफणस, एक निरफणस 300च्या पेक्षा जास्त असेल. आणि मम्मी हे 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 ते हे आहे ना, पार्वती आहे ना, गौरी 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 आहे. गौरीला लावतात ते आम्ही फुलं. 10 आंबाडे 50 रुपये. हे आम्ही याची हे कढीमध्ये घालतो. हे जे आहेत ना आंबाडे, चोखायला मस्त लागतात, टेस्टी एकदम. जेवण झाल्यानंतर, मार्केटिंग केल्यानंतर आता आम्ही इव्हनिंगला आलो आहे बागा बीचला. आणि आता हे मोठं कार पार्किंग आहे इथे आमच्या मागे. ते कार पार्क केली आहे आणि आता बीचकडे जातो आहे. मी तुम्हाला दाखवते. बागा बीच खूप वर्षानंतर आम्ही येतो आहे, खूप इयर्स नंतर. फ्रेंड्ससोबत आली आहे मी अँड फॅमिलीसोबत खूप वर्षानंतर. आणि आमचं एक फेवरेट पार्ट आहे, तिथे आम्ही बसतो, ते मी तुम्हाला दाखवते. हे असं इथे इधर ये बनाया है जैसे अपना गिरगांव चौपाटी पे रहता है ना, वैसे इधर फ्रूट स्टॉल्स है. इधर बहुत सारे मैगी एंड अदर स्टफ, चाट आयटम्स. हे आहे बागा बीच. आणि जे त्या साईडला आहे ना ते फुल टुरिस्ट लोकांनी ऑक्युपाय होतं. हे शॅक्स आहेत आणि हे फुल स्विम करतात तिथे टुरिस्ट. आणि ज्याच्या ते राईट साईडला एंडला आहे ना, इथे स्वीट वॉटर लेक आहे. हे जे दिसत आहे ना, ती अशी लाईक जास्त फ्लो नसते, इथे लाटा नसतात. तर आम्ही इथे नेहमी यायचो आंघोळ वगैरे करायला. आणि इथे समोर बागा बीच म्हणून लिहिलेलं आहे मोठं. इथे रेस्टॉरंट्स पण आहेत त्या साईडला. इथे थोडं कमी क्राऊड असतं टुरिस्टचं आणि त्या साईडला फुल भरलेलं असतं बघा, फुल भरलेलं आहे. तो म्हणून आम्ही या साईडला बसणार आहे आता. आणि इथून मस्त सनसेट दिसून गेला खाली. त्या साईडला तो नेट टाकतोय, त्याला थोडे फिशेस भेटत असेल. तो पाण्याचा फ्लो बघतो आणि मग टाकणार आहे. म्हणजे तुला कळायला पाहिजे की मी आता टाकणार आहे. रेडी होत आहे तो बघ. वाव, काय माहिती ते कसले फिशेस भेटतात त्याला. तर हा होता गाईज डे 2चा व्लॉग. आणि तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. तर आम्ही खूप मस्त जेवण जेवलो स्पाइस गोवामध्ये. आमचं ते एवढं फेवरेट आहे ना की आम्ही खूप वेळा तिथे जातो, खूप वेळा. आता लिटरली लाईक एव्हरी टाईम वेन वी गो म्हापसा शॉपिंग आम्ही तिथेच जातो. नाहीतर आम्ही रुचिरा किंवा सत्यहिरामध्ये पण जातो. बट या स्पाइस गोवा का सी फूड इज बेस्ट. आता नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. आणि आय थिंक न्यू ब्लॉग्स, गणपतीचे ब्लॉग्स असणार आहेत उद्यापासून. So stay tuned and do like, share and subscribe to my channel. Bye.